महेश नाईक बुवा यांनी आपला गजल आपल्या समोर सादर केलेला आहे। या ठिकाणी सूर्यकांत आईर यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। तरी माका मुंबई इकडे डबल बारी मी बुवा तुम्ही मुंबईत राहून मुंबईमध्ये जेवढे डबल बारी केला नसाल इतके मी माझा मोठेपणा नाही सांगत, पण बुवा तितके डबल बारी माझे या मुंबई शहरामध्ये इकडे ठाणा, दिवा, भांडू सगळीकडे डोंबिवली प्रत्येक कोकण महोत्सवात बुवा माझी बारी झाली। म्हणून तुमका मी पहिल्यांदा टायमिंगचं महत्त्व सांगितलं। शेवटी काय परिस्थिती झाली बघितलंच ना, म्हणून थोडा तरी दुसऱ्याचं ऐकायचं असतं। बाकी माझं काय म्हणण्याचं माझं बुवा शेजारी तुम्ही फक्त पोटा पाण्यासाठी शहरात येऊन राहिलेले, बाकी आपण सगळे गाववालेच ना बुवा, बरोबर ना। भाताचा विषय माझ्यासाठी ना, माझा भात जरी पेवला तरी बुवा वाईट वाटतं। या पावसामुळे काय परिस्थिती झाली या गावात तुमका काय सांगणार बुवा। आज शेतकरी म्हणून सगळे आपण हे सगळा जो जग चाललो तो शेतकऱ्यांच्या जीवावर, आणि मी स्वतः शेतकरी, माका अभिमान आहे बुवा त्याचो। त्यामुळे ट्रेनने येताना माझा हात नाही पुरलो तरी वरती हुडकांबान फुलकांबान कसो तरी मी कार्यक्रम चिंदरकर साहेबांचो घेतलो व ते इल्याबरोबर गजर चालू करायचो ना। उगाच कशात ते मरेन त्या म्हशीचा वासूर कांडा लावा ते का लुचला कोणा, तर लुचवण्यापेक्षा साहेब समोर येईल त्यांच्याबद्दल काहीतरी बोलला तुमका कधी काय करू तर ताच कळत नाही, तो विषय झालो बुवा। आम्ही कधी काय करू तर समजता म्हणून हे आमचे काय सावंत साहेब, हे सावंत साहेब किंवा मी म्हणा आमचा या उगाच नाही झाला, या अनुभवामुळे झाला। बाजूसून जालरनी मध्ये डॉलर पहिले आम्ही असे नाही होतो, आमका केस होते बुवा तुमच्यासारखे, पण असे वेगवेगळे अनुभव येऊन शाप माझा तळपाट झाला। आणि ह्यो बुवा काय विषय सांगते, संसारासाठी त्याग केलेलो आहे। कारण महिला वर्ग सुद्धा या ठिकाणी बुवा भजन ऐकण्यासाठी आलेले आहेत। आता नशीब आपलं समजा की ती बुवा भजन ऐकतात आपला, पण आज लाडके बहिणी आहेत ते 1,500 रुपये महिन्यात त्यांना मिळतं, बरोबर ना। 50% आरक्षण त्यांना बुवा, 50%। कुठची जाहिरात असली तरी ती सुद्धा महिला वर्गांसाठी। लक्ष लगाव खूबसूरती पाव, फेअर अँड लवली लगाव चमकती कांती पाव, आणि आमच्यासाठी सपट लोशन लगाव खुजली भगाव। परिस्थिती बदलली बुवा, आणि 50% आरक्षण महिलांसाठी उगाच नाही बुवा। काश्मीरमध्ये ज्यावेळी हल्ला झाला ना त्यावेळी आपले जवान शहीद झाले, त्या शहीद जवानांसाठी पहिली मदत जर कोणी केलेली असेल तर बचत गटातील महिला मंडळाने पहिली मदत केली, वाघिणी ते बुवा, बरोबर ना। म्हणून 50% आरक्षणाने आमच्या घरी बुवा त्यांना किती टेन्शन असतं महिला वर्गांक बुवा। भजन ऐकतात आता, पण उद्या दुपारी भाजी कुठची करूची याचं टेन्शन त्या महिला वर्गांसाठी असतं, खूप टेन्शन असतं। त्या टेन्शन समजतं कधी ज्यावेळी ते केस विंचरतात त्यावेळी फळीत केस साठवतात, तेव्हा त्यांचं टेन्शन किती आता समजतं। आणि संसाराची काळजी इतकी की ते केस सुद्धा महिला वर्ग टाकून देत नाही, तिचे बुटळे करून एका बरणीत साठवून ठेवतात। एक केसावर भांडी ती केसांची भरणी बाहेर काढतो, ते का देणार मी स्टीलचा घमेल घेणार, आणि संध्याकाळी नवरवलो की आनंदात सांगतात का बघा त्यांनी मोठा घमेल दिला ना। म्हणजे केस गेलेल्याचा दुःख त्यांना नसतं, पण नवीन स्टीलचा घमेल घेतलेल्याचा आनंद असता त्यांना महिला वर्ग म्हणतात। आणि आमच्या घरी सुद्धा बहुत तीच परिस्थिती झाली, असो कोण येऊक नको केसावर भांडी की माका उठवून घालतो, एक देवा मनात माझा तळपाट केला नाही। आता आमच्या घरात भांडी जास्त झालेली, केस कमी झाले, संसारासाठी त्याग केलेलो आहे। ओके, किती शॉर्टकट मध्ये पटकन लोक हसले बघा भाऊ, माझा मोठेपणा सांगत नाही, पण त्या लुचूसाठी तुमका अर्धो तास गेलो, तर वाचून लुचू अर्धो तास गेलो, त्याच्यात टायमिंग संपलो, सोडला लुचवला की पुढे झाला, ह्या तुमका समजला ना। मग लिहिलो एका बांधला नाही, मग जोडला नाही, दांडो घेतला। असू दे, गाणे बुवा तुम्ही जबरदस्त म्हटलात।
रडू नको बाळा मी नदीत जाते, रडू नको बाळा मी नदीत जाते, नदीला जाते कुर्ल्या घेऊन येते, नदीला जाते कुर्ल्या घेऊन येते, नदीला जाते कुर्ल्या घेऊन येते, रडू नको बाळा कुर्ल्यांचा रस्सा तुला खायला देते, कुर्ल्यांचा रस्सा तुला खायला देते, खायला देते, कुर्ल्या घेऊन येते, कुर्ल्यांचा डेंगा तुला खेळाया देते, कुर्ल्यांचा डेंगा तुला खेळाया देते, आज या ठिकाणी स्वतः चिंदरकर साहेब या ठिकाणी हजर आहेत. बुवांनी सांगितलं मी खरोखरच म्हणजे इतकी आवड आहे त्यांना. मी कार्यक्रम बघितले, रोज जवळजवळ नाटकं या ठिकाणी असतात आणि एकही कार्यक्रम या पाऊस जरी असला तरी कुठचाच कार्यक्रम कॅन्सल झाला नाही. त्याला कारणीभूत त्यांच्यावर त्यांची असलेली स्वामी समर्थांवरची भक्ती आणि त्यामुळे आजही बुवा भजन चालू व्हायच्या अगोदर एवढा पाऊस पडला होता, सगळे सभासद टेन्शनमध्ये होते की बुवा कार्यक्रम होतो की नाही, पण स्वामींची एवढी कृपादृष्टी या सगळ्यांवर आहे की अजून सुद्धा एक थेंब सुद्धा पावसाचा पडला नाही बुवा. आणि ही भजनाची ताकद आहे, बरोबर ना. आणि बुवांच्यावरून आपल्या साहेबांवरून बुवांनी एक काहीतरी गजल म्हटलं. मी एवढं जास्त घेत नाही पण थोडक्यात म्हणते, पण त्यांचे एवढे पैसे माका देवाने आपले टायमाचं बंधना म्हणून, टायमाचं बंधना म्हणून नाही ते एक तास सुद्धा मी गजल म्हटलं. पण बुवांचा एवढा आणि माझा ध्रुवपद याच्यात फरक असत बघा. मालवण वसलं सागर किनारी, लीला निसर्गाची न्यारी, मालवण वसलं सागर किनारी, लीला निसर्गाची न्यारी, वराड गावचा हिरा, या वराड गावचा हिरा, बाळा चिंदरकर भारी, या वराड गावचा हिरा, बाळा चिंदरकर भारी, या वराड गावचा हिरा, बाळा चिंदरकर भारी, मालवण वसलं सागर किनारी, लीला निसर्गाची न्यारी, या वराड गावचा हिरा, बाळा चिंदरकर भारी, मालवण वसलं सागर किनारी, लीला निसर्गाची न्यारी, मालवण वसलं सागर किनारी, लीला निसर्गाची न्यारी, या वराड गावचा हिरा, बाळा चिंदरकर भारी, नाही कुणाची वाद, संकट काळी घालावी साद, नाही कुणाची वाद, संकट काळी घालावी साद, शिंदे साहेबांनी त्यांना दिलं नगरसेवकाचं भूषण, शिंदे साहेबांनी त्यांना दिलं, शिंदे साहेबांनी ताईंना दिलं नगरसेवकाचं
मला म्हणाय नको, म्हणून त्या गाण्यासाठी उत्तर म्हणून बुवा माझ्याकडून तुमच्यासाठी हे गाणे. आए हो मेरी जिंदगी में तुम बहार बनके, आए हो मेरी जिंदगी में तुम बहार बनके, मेरे दिल में यूं ही रहना, मेरे दिल में यूं ही रहना, तुम प्यारे प्यारे बनके, आए हो मेरी जिंदगी में बहार बनके, असा प्रेम तेवढाच नाही तर माका ह्या गाणं मनाची वेळ ये. जीता था जिसके लिए, जिसके लिए मरता था, एक ऐसी लड़की थी जिसे मैं प्यार करता था, ऐसी लड़की थी जिसे मैं आणखी एक गाणं माझ्यासाठी काहीतरी म्हटलं की कबूल वाहतो सखे तुम्हाला मुलाचा निनाकडी भुसाग, मी शेरणी शिकारी तू भामणा ससाग, मी शेरणी शिकारी, शिकारी शेरणी आणि माझी सस्यासारखी अवस्था असं त्यांना मनाचा. माका ससो कोण म्हणा, एक वेळ कासाव म्हटलास तर चला, माझा झाला कासाव, माका ससो कोण म्हणत. पण ठीक आहे, तर गाणं माझ्यासाठी म्हटलंच म्हणून बुवा तुमच्यासाठी माझ्याकडून या गाणं. कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी, कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी, या नटीनं मारली मिठी मला, या नटीनं मारली मिठी, या नटीनं मारली मिठी मला, या नटीनं मारली मिठी, या नटीनं मारली मिठी मला, या नटीनं मारली मिठी. विषय बुवा याचा आवाज कमी करू नको जरा, पोरं आपल्याला हा मॉनिटर. दोन जीवांचे व्हावे मिलन, मंगलया शुभ दिन झाले, मंगल शुभ दिन झाले, मंगल शुभ दिन झाले, मंगल शुभ दिन. गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं वल्लाळ मुरुडं विनायकमहं चिन्तामणि देवरं लेण्याद्रिं गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामेण
गणपती पूर्या सदा मंगलम शुभमंगळ शुभमंगल शुभमंगल. मंडळी जमली सारी सजलेल्या मांडवदारी मंडळी जमली सारी सजलेल्या मांडवदारी बोला शुभमंगल सावधान सावधान. मंडपी जोडा शोभे छान 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 मंडपी जोडा शोभे छान 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 मंडपी जोडा शोभे छान छान छान. सन्माननीय बंट्या सावंत यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने आभार आहे. धन्यवाद. निर्मळ गंगेचा पाणी निर्मळ गंगेचा पाणी आना गोड्रमानी तुझा लाल माझा लाल तुझा लाल माझा लाल तू म्हणशी काय लाल तू म्हणशी काय लाल तू म्हणशी काय लाल तू म्हणशी काय लाल. कपाळाचा कुंकू लाल कपाळाचा कुंकू लाल. आणि बुवांच्या लग्नाच्या टायमात एक म्हातारी ओळी म्हणत होती तिच्या तोंडात दात नाही होते. ती काय म्हणा बघा बुवांच्या हळदीच्या टायमात याई आई गे युकनी याई आई गे युकनी याई आई गे एका पोरग्याक डाव दिलो आजी म्हणता काहीतरी वेगळा म्हणता नवरो मुलगो जून दिसता. त्या पोरग्यान आजीच्या हातातलो माईक काढून घेतला आणि पोरग्या आजीक काय विचारता बघा. तुका कसं कळलो रे बाये तुका कसं कळलो रे बाये कळलो रे बाये तुका कसं कळलो रे बाये. तेव्हा आजी पोरग्याक सांगता हळद लावताना हात लागलो हळद लावताना हात लागलो. बुवाने आमच्याशी 2 कोटी लग्न केल्याने पहिली बायको केल्याने ती शाळा मास्तरी नव्हती पण ती का खोडी होती. दिवसभरचं काय केलेलं असत ती रात्री झोपल्यानंतर बडबडायची. बुवांचं आणि शाळा मास्तरीचं लग्न झालं. आता लग्न झालं म्हटलं तर पहिली रात्र म्हटल्यानंतर दोघांका खोलीत टाकलं नाही. चावट मी अजिबात बोलणार नाही. पहिली रात्र म्हटल्यानंतर दोघांका खोलीत टाकलं नाही. आता खोलीत टाकल्यानंतर आमचे नाईक बुवा त्या शाळा मास्तरीवर असे प्रेमान हात टाकून गेलेले टाकलेलो नाही हात टाकणार इतक्यात ती बडबडली ए कुणी कुणाच्या दप्तरात हात घालू नका. बुवाने हात पाठी केला आणि सगळे पैसे म्हणतात फुकट ही दप्तरातच हात घालू नको म्हणून सांगतात. बरा वही पुस्तकं सगळी दप्तरात असणार मग बोलले पेनाचा उपयोग काय. कंटाळले आणि दुसरा लग्न केल्याने ती टेलिफोन एक्सचेंज वाली मोबाईल वाली
तिका पण तीच खोडी होती. दिवसभर जा काय केलेलं असत ती रात्री झोपल्यावर बडबडायची. जसं शाळा मास्तरनीच आणि बुवांचं लग्न झालं तशी त्या टेलिफोन एक्सचेंज वाल्याने बुवांचं लग्न झाला आणि दोघांका खोलीत टाकला. आणि आता खोलीत टाकल्यानंतर जसे शाळा मास्तरणीवर हात टाकू गेले तसे त्या टेलिफोन एक्सचेंज वालीवर असे हात टाकू गेले. हात टाकलेलो नाही, हात टाकणार इतक्यात ती बडबडली. या वेळेला सर्व लाईनी व्यस्त आहेत, कृपया थोड्या वेळाने प्रयत्न करा. बुवा म्हणतात ह्या त्यातल्या त्यात बारा, थोड्या वेळाने तरी प्रयत्न करू सांगतात. बुवा ती ठीक सांगत थोड्या वेळाने प्रयत्न करा. तोपर्यंत तुमका रेंज दिलेली गेली. ह्या काय पाणी न बरपोचलो तर माझ्या टाकद्यावर घाला आता तो. आणि तिसरा लगीन केल्याने ती मेंढीकोट खेळाची सवय होती बुवांचा आणि तिचं लग्न झाला. आता लग्न झाल्यानंतर बुवा आमचे पाया पडा नसे दमले, वाकार उभे राहून दमले आणि घरी गेले तर ते जे लकाटले ते त्यांचं लागलो डोळो. आणि ती ओ उठा एक डाव खेळूया ना, मेंढीकोट खेळूची सवय. ओ उठा एक डाव खेळूया ना. बुवा आमचे एवढ्या रात्रीत एक डाव पण तिच्या बरोबर खेळले नाही. सकाळी सुटली आणि आंघोळीसाठी बाथरूम मध्ये गेले. आंघोळी केला त्यांनी टॉवेल लावून बाहेर गेले आणि ती आडवीची येऊन उभी राहिली. आता म्हणता एक डाव खेळल्याशिवाय तुमचं सोडणारच नाही. रात्रभर कंटाळले, एक डाव सुद्धा तुम्ही खेळलात ना, आता एक डाव खेळाच लागत. आता कंटाळलेले सकाळी सुटलेले असल्यामुळे आळस दिला नाही. ठीक हा बोलले, तू सांगतस म्हणून एक डाव खेळूया. आळस दिल्याबरोबर टॉवेलाची गाठ सुटली. आता ती सांगता डोंबलाचा मेंढीकोट खेळा, तो तुरुप म्हणता बघून झालं. बुवा त्या रेड्या बिड्याचं सांगितलंच नसतंच तर मी या बोललेच नसते. कारण बुवा समुद्राची किंमत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं, पाण्याचं मोल करण्यासाठी दुष्काळात फिरावं लागतं आणि त्या शिवरायांचं लाख मोलाचं स्वराज्य समजण्यासाठी मराठीत असावं लागतं, मराठीत असावं लागतं, मराठीत असावं लागतं. कारण महाराजांची कीर्ती बेफाम भल्यांना सुटला राम. कोणी घेईल ना पुढाकारच चालणीचं मानवी हार. इतक्यात एक सरदार उठला म्हणाला मैलावून शिवाजी गो आणि त्याने राव उचलला. नाव त्याचं बुधल खान, नाव त्याचं बुधल खान, नाव त्याचं बुधल खान, नाव त्याचं बुधल खान. तिचा जागता चढून सैतान अंगी हत्तीचं बळ पाहणारा कापे चळचळ. वाटेत भेटेत त्याला दिल्ली खानाची सेना निघाली. तेवढं उद्ध्वस्त केले, आया बहिणीत चबरू रुटली. कोण कोण रोखणारी वादळ. इतक्यात आई जिजाऊ काय म्हणाल्या, इतक्यात आई जिजाऊ काय म्हणाल्या. माझा पुत्र गमावला तरी बेहत्तर, पण मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये. आई जिजाऊ काय म्हणाल्या, माझा पुत्र गमावला तरी बेहत्तर, पण मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये. महाराजांना पाहून खान असून म्हणतो कसा, अरे आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ. खान असून म्हणतो कसा, अरे आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ. महाराजांनी खानाला आलिंगन दिलं. आता आलिंगन दिल्याबरोबर खानाने शिवाजी महाराजांना चिरडण्याचा प्रयत्न केला. पण महाराज कुठे त्यावेळी खाण्याच्या भेटीसाठी गेले. त्यावेळी आपल्या हातातल्या पोटातून वाघ नख घालून गेलेले होते. वाघ नखांचा मारा केला आणि खाण्याचा पोतळा बाहेर काढला. कारण तलवारीचं
भवानी जय भवानी जय भवानी। जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा। शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल चालून कोण चालले होते बघा। तो वाघ मराठी होता, शिवबाचा अवतार होता, राखेतून उसळत होता, सत्तेवर नसला तरी एकीचा विचार होता, देशद्रोह्यांच्या छातीवरचा वज्राचा प्रहार होता। तो ठाण्या वाघ म्हणजे बाळासाहेब ठाकरेच होता, बाळासाहेब ठाकरेच होता, बाळासाहेब ठाकरे। महाराष्ट्रामध्ये हिंदू हृदय सम्राट म्हणून गाजला, महाराष्ट्रामध्ये हिंदू हृदय सम्राट म्हणून गाजला गाजला गाजला। शिवसेना गजर घालते काय रे। भक्तीची ही गंगा वाहते बघा हो निर्मळ मनाची, भक्तीची ही गंगा वाहते बघा हो निर्मळ मनाची। कीर्ती गाजते अक्कलकोट मध्ये स्वामी समर्थ महाराज।
गजराची सांगता करतो या ठिकाणी, कारण वेळेचं मत. काना रे गोविंदा गोविंदा गोविंदा, काना रे गोविंदा गोविंदा गोविंदा. सत्यनारायण श्री रंगदेव